पुंडलिकवदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मे वाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। या विवेकातून आपल्याला जे काही फल प्राप्त होणार आहे ते म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकणे हे होय। जन्म मरणाचा फेरा तेव्हा चुकतो जेव्हा आपल्याला साक्षात भगवंताचं स्वरूप लक्षात येईल आणि आपलं स्वतःचं स्वरूप लक्षात येईल, तेव्हाच हा फेरा चुकणार आहे। ज्या लोकांना या विषयाची गरज नाही त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही। ज्यांना जन्म मरणाचा फेरा चुकवण्याविषयी काहीही गरज वाटत नाही त्यांच्यासाठी हा विषय नाही। मुमुक्षत्व असल्याशिवाय हा विषय सुरू होत नाही। मोक्षेच्छा हा जो अधिकार आहे हा प्रत्येक संप्रदायानुसार वेगवेगळा आहे। कारण मोक्षेच्छा म्हणजे प्रत्येकाची मुक्ती ही भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येक शास्त्रामध्ये मांडलेली मुक्ती ही आपलीच मुक्ती आहे असं म्हणता येत नाही। वेदांत शास्त्रामध्ये मुक्ती म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवणे याला मुक्ती असे म्हणतात। परंतु साधारणपणे बरेचसे लोक या मार्गाकडे वळण्याची शक्यता अजिबात धरता येत नाही। जे लोक या मार्गाकडे वळलेले दिसतात ते सुद्धा फक्त नावाला वळलेले दिसतात। त्यांना खरंच तसं वाटत नसतं। त्याचं कारण जगण्यामध्ये मजा वाटते। कुठल्या जगण्यामध्ये? ज्या जगण्यामध्ये मरण येतं आणि ज्या जगण्यामध्ये पुन्हा जन्म होतो याच्यामध्ये आपल्याला फार मजा वाटते। म्हणजे पुनरपि जनन पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या प्रक्रियेमध्ये आपल्याला फार आनंद वाटतो। आणि हाच आनंद आपण स्वतःसाठी किती मानलेला आहे, म्हणजे आपण स्वतः त्या आनंदात किती आहोत हे जर लक्षात घ्यायचं असेल तेव्हा जेव्हा कोणी मरतो, जेव्हा कोणी जन्माला येतो, जेव्हा कोणी जननी जठरात जातो, जेव्हा गर्भधारण होतंय तेव्हा आपल्याला ही सगळी प्रक्रिया पाहिल्यानंतर काय वाटतं हे आपलं आपण बघायचं। आपल्याला जर त्याच्यात मजा वाटली की समजायचं की आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्याशी काहीही घेणं देणं नाही, जरी आपण वेदांत ऐकत असतो तरी सुद्धा। कारण की मुळात वेदांत हा विषय जो आहे तो साधारण माणसाचा नाही। हा विषय जो आहे तो अत्यंत विराग वैराग्य निर्माण झालेल्या व्यक्तींचाच हा विषय आहे। संसार करून पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून वैतागलेल्या माणसांसाठी हा विषय आहे। ज्यांना जनन मरण जननी जठरे शयनम याच्यामध्ये गोडी वाटते त्यांच्यासाठी हा विषय नाही। आणि ती गोडी आपल्याला वाटते का नाही हे तपासणं इतकं सोपं काम आहे की कोणाचा जन्म पाहून तुम्हाला आनंद झाला तर समजायचं की तुम्हाला हा विषय कळलेला नाही, तुम्हाला हे आवडत नाहीये, हे आवडत नाही, ते आवडतंय ना, मग हे आवडत नाही। तुमची चूक बरोबर हा विषय इथे नाहीये, तुमचं चुकीचं आहे असा विषय नाही। तुम्हाला हा विषय आवडत नाही हे लक्षात घ्यायचं। कोणाच्या मृत्यूने तुम्हाला हळहळ होत असेल तरी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की हे तुमच्यासाठी नाहीये। कोणाच्या जन्माने तुम्ही आनंदित होत असाल, कोणाच्या मृत्यूने तुम्ही दुःखी होत असाल तर तुमच्यासाठी हा विषय नाही। जननी जठरामध्ये शयन करणारे जीव पाहून तुम्हाला जर
बरं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा विषय अजिबात नाही. जरी तुम्ही इथे आलेले असला तरी सुद्धा तुम्ही किती अभ्यास केलाय यापेक्षा तुम्ही का केलाय याला जास्त किंमत. अभ्यास फार मोठा केला तर पांडित्य तयार होतं, कमी केला तर कमी पांडित्य तयार होतं. म्हणजे विषय कळतो पण तो पांडित्य म्हणून राहतो. त्याचा उपयोग जन्ममरणाच्या फेऱ्याच्या नाशासाठी होत नाही. म्हणून आपली आपण तपासणी करा आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आपला अधिकार निर्माण व्हावा यासाठी जे काही साधन लागेल ते साधन करा. आणि मग इथे या, आणि मग या शास्त्राकडे या. इथे या म्हणजे अशा ग्रंथाकडे मग या, तरच असे ग्रंथ आपल्याला फल देऊ शकतील. तिथपर्यंत या ग्रंथापासून आपल्याला फल काही नाही. या ग्रंथाचं फल आपल्याला मिळावं त्यासाठी आपला योग्य अधिकार तयार व्हावा. तो अधिकार आपण प्राप्त करून या ग्रंथामध्ये प्रवेश करून याचं अपेक्षित फल प्राप्त करावं. यासाठी सद्गुरू आपल्यावर कृपा करो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 5व्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत होतो तोच आता पुन्हा आपण पुढे नेऊया. 5व्या श्लोकाचा दुसरा विषय सुरू आहे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये एक विषय आलेला आहे, दुसऱ्या चरणामध्ये एक विषय आलेला आहे. पहिल्या चरणामध्ये उदय, अस्त, वृद्धी आणि क्षय यामध्ये न येणारा पदार्थ म्हणजे चिती आहे असा अभ्यास आहे. दुसऱ्या चरणामध्ये ही चिती स्वयंप्रकाशित असून ती सर्वांना प्रकाशित करते, अधिक तिला कोणीही प्रकाशित करू शकत नाही असा विषय आहे. परंतु शब्दशः या ठिकाणी ही चिती स्वयंप्रकाशित असून तिला कुठल्याही साधनाने प्रकाशन करता येत नाही एवढाच विषय या ठिकाणी आपण त्याचाच अभ्यास करत आहोत. चिती स्वयंप्रकाशित आहे म्हणजे भगवंत हा स्वयंप्रकाशित आहे हे जर लक्षात घ्यायचं असेल तर आपण ज्याला ज्याला प्रकाशमान समजतो, ज्याला ज्याला आपण प्रकाशमान समजतो अशा पदार्थांचा आपल्याला विवेक केला पाहिजे. त्या प्रकाशमान पदार्थांना आपण भुललो असू तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. कारण की ज्या विषयात मनुष्य अडकतो त्या विषयाच्या पलीकडे त्याला काही सुचत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला खाण्यामध्ये फार रस असेल तर त्याला दुसऱ्या कशामध्ये एवढा रस राहत नाही, कारण त्याचा रस खाण्यामध्ये आहे. एखाद्याला काम करण्यामध्ये फार रस असतो, त्याला म्हटलं अरे गप बस, तो बसू शकत नाही, त्याचे हात चालतच राहतात. एखाद्याला फिरण्यामध्ये फार रस असतो, त्याला म्हटलं अरे फिरू नको, जरा शांत बस, तो बसू शकत नाही. तो फिरत राहतो. एका जागी तो बसू शकत नाही. तुम्ही स्वतःवर प्रयोग करून बघा. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही आता काय 1 महिना अजिबात कुठे जायचं नाही, कोणाच्या दारात जायचं नाही, सोयऱ्याच्या जायचं नाही, कोणाच्याच जायचं नाही, असा प्रयोग करून बघा काय होत आहे. आतमधून तुम्हाला ठोके बसतील. ठोके म्हणजे फटके बसतील आतूनच तुम्हाला मारा सुरू होईल की अरे बाबा हे काय करतोय, चल चल इकडे जाऊ तिकडे जाऊ, ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ. अशा रीतीने एखाद्या विषयामध्ये जर एखादा जीव गुंतला तर तो दुसरा विषय त्याला आवडत नाही, त्याच्यामध्ये त्याला फार रस राहतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या प्रकाशमान असलेल्या पदार्थामध्ये आपण गुंतलो, म्हणजे जे पदार्थ आपल्याला प्रकाशमान वाटतात त्या पदार्थामध्ये जर आपण गुंतलो त्याच्यातून बाहेर निघणं फार कठीण. आणि प्रकाशमान काय काय वाटतं याचा विचार आपण मागे अनेक दिवसापासून करत आहोत. स्थूल पदार्थ जगतामध्ये कसे प्रकाशमान आहेत, कारण पदार्थ कसा प्रकाशमान आहे याचा विचार आपण करत आहोत. स्थूल पदार्थामध्ये सूर्य, चंद्र, माणसं, पैसा, अनेक वस्तू हे सगळे प्रकाशमान कमी अधिक असतात. आणि त्यांच्या कमी अधिक प्रकाशमानावर आपण भुलतो आणि त्याच्यामध्ये गुंतून पडतो. त्याच्यापेक्षा जास्त प्रकाशमान सूक्ष्मदेह आहे. सूक्ष्मदेहामध्ये असंख्य पदार्थ आहेत, असंख्य वृत्ती आहेत. या सगळ्या वृत्तींना आपण भुलतो, त्याच्यामध्ये असलेल्या प्रकाशाला आपण भुलतो. उदाहरणार्थ एखाद्या साधूच्या
अंतःकरणामध्ये दया ही वृत्ती जर असेल तर आपण त्या दया या वृत्तीला बोलतो आणि आपण म्हणतो महाराज फार कनवाळू आहेत. आमचे महाराज मात्र कनवाळू नाही, ते आम्हाला काहीही बोलतात, पण हे बघा किती श्रेष्ठ महाराज आहेत. म्हणजे असं साधकांना वाटतं की आमचे महाराज हे फार टोचून बोलतात किंवा रागवतात, असं एखाद्या साधकाला वाटतं. आणि तो साधक जर दुसऱ्या एखाद्या दयाळू महाराजांकडे गेला तर तो काय म्हणतो, त्या बघा हे महाराज किती श्रेष्ठ आहेत, अजिबात कोणावर रागावत नाही, दयाळू शांत, असं वाटतं. म्हणजे या दया नावाच्या ज्या प्रकाशाला ते बोलले जातात. अशा रीतीने अनेक लोक अनेक रीतीने अनेक प्रकारच्या प्रकाशांना बोलत जातात आणि त्याच्या आतमध्ये जीव नावाचा एक प्रकाशमान पदार्थ आहे आणि आपण या जीवाला सुद्धा बोललेलो आहोत. आपण दुसऱ्या जीवांना दुसऱ्या पदार्थांना भुलण्यापेक्षा स्वतःच्या जीवाला भुललेलं चांगलं. म्हणजे स्वतःचा जीव जो प्रकाशमान आहे त्याला तरी कमीत कमी लक्षात घेतलं तर फार चांगलं काम आहे. म्हणजे नाही आपल्याला चिती लक्षात आली, कमीत कमी आपला जीव लक्षात यावा. चिती लक्षात नाही आली तरी आपण इकडे बाजूला ठेवूया सध्या, परंतु काय लक्षात यावं, स्वतःचा जीव लक्षात यावा आणि ठामपणे तसा निर्णय लावण्याची तसं मांडण्याची क्षमता आपल्यात असावी. मला माझ्या जीवाशिवाय काही प्रिय नाही असं बोलण्याची काय असावी आपल्यामध्ये तयारी असावी. आपण स्वतः हे सांगावं जगाला, स्वतःला तर सांगावंच आधी की मला काहीही प्रिय नाही. मला काय प्रिय आहे, मला सगळ्यात प्रिय काय आहे, माझा जीव प्रिय आहे. असं जगामध्ये कोणी बोलतं का? असं बोलले तर ते म्हणते तुझं तू बघ, मग आम्हाला काय सांगतो. मग तुम्ही नाही 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 असं नाही, मी आपलं गमतीने म्हटलं नाही का. ते घरात जर तुम्ही असे म्हटले मला तुमच्या कोणाशी काही घेणं देणं नाही, मला माझा जीव प्रिय आहे, असं जर म्हटलं तर काय म्हणतील घरातले, तुझं तू बघ आता, असं म्हणतील का नाही. पण खरं तसंच आहे, खरं तसंच असतं, पण खोटं बोलावं लागतं. संसार म्हणजे खोट्यांचा बाजार. संसार म्हणजे काय, सगळे खोटारडे, सत्य बोलणारे. संसारामध्ये जे सत्यवचनी आहे ते तर एक नंबरचे खोटारडे आहेत. आता कसं हे मी त्याच्यावर आता विचार सांगत नाही सध्या, कारण आता आपल्याला दुसरा विषय मांडायचा आहे म्हणून. पण जगामध्ये जे स्वतःला सत्यवचनी समजतात हे एक नंबरचे खोटारडे आहेत. मग ते उरलेले बाकीचे कसे असतील, मग बाकीचे पण खोटारडे, सगळे खोटारडे. खोटारडे सगळे एकत्र असल्यामुळे कारभार चाललाय आपला. मुळात हे आपलं नाही, याला आपण मी म्हणतो हा पहिला खोटारडेपणा आहे. मग ह्याच्यावर अजून काय सत्य बोलणार आपण. जो देह माझा नाही, तुम्ही म्हणताल आम्हाला माहित नव्हतं. माहित नव्हतं म्हणजे माहित नव्हतं म्हणजे काय, खायचं माहित होतं का नाही, खायला लागतं हे कळतं का नाही. मग हे बाग हे का नाही कळलं, लाबाडी, ह्याला लाबाडी असे म्हणतात. तर असा हा जीव भयंकर लबाड आहे. हा जो जीव आहे हा जीव खरं तर सगळ्यात प्रकाशवान आहे. स्वतःचा जीव लक्षात घ्या. महाराजांना अजिबात म्हणू नका महाराज आमचा तुमच्यावर जीव आहे, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू, काहीतरी करतोय, असं अजिबात म्हणू नका. ना घरच्यांना म्हणू नका, महाराजांना असं म्हणू नका. कमीत कमी हे लक्षात घ्या, आपण जे जगतो आहोत हे आपल्या जीवासाठी जगतो आहोत आणि आपला जीव जो आहे तो सर्वात जास्त प्रकाशमान आहे. नुसतं हे लक्षात आलं म्हणजे की आपण आपल्यासाठी जगतो आहोत, या जीवासाठी जगतो आहोत, हे जर लक्षात आलं तर त्या जीवाचा प्रकाश लक्षात येईल. पुढे लगेच नाही लक्षात येणार. परंतु तो कधी लक्षात येईल, जीवाने फक्त जीवावर लक्ष द्यावं, जीवाने बाहेर कशावरही लक्ष देऊ नये. हे जेव्हा आपल्याला क्रमाने शक्य होईल, एकदम होणार नाही, हळूहळू हळूहळू हळू शक्य होईल. जेव्हा हे लक्षात येईल की आपला जीव हा सर्वात प्रिय आहे आणि हळूहळू तो बाहेरच्या ज्या पदार्थांवर लक्ष ठेवून होता, बाहेरच्या प्रकाशाला तो भुलत होता, ते जसं जसं कमी 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 होत जाईल तस तसं त्याला स्वतःच्या जीवाचं प्रकाशमान ही जी अवस्था आहे, स्वतःचा जीव कसा प्रकाशमान आहे हे जे आहे हे त्याला कळेल. तिथपर्यंत कळणार नाही, प्रयत्न करा. जेव्हा जीव हा स्वतः प्रकाशमान आहे हे लक्षात येतं तेव्हा त्याचं फार मोठं काम होतं. परंतु असं होणार नाही. जेव्हा तो जीव स्वतः प्रकाशमान आहे असं शोधेल, जेव्हा त्याला हे लक्षात यायला लागेल तेव्हा त्याला शिवाचा प्रकाश दिसेल, शिव लक्षात येईल. जसा जसा जीव पवित्र होतो तस तसं त्याला शिव साक्षात्कार होतो.
जीवाची पवित्रता जशी जशी वाढते तसे त्याला दिव्य दर्शन व्हायला लागतात. दिव्य दर्शन. दिव्य दर्शनामध्ये अनेक देवदेवता, गंधर्व, सुरगण आणि सगळ्यात शेवटी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर यांचे दर्शन होतं किंवा त्यांच्या अवताराचं दर्शन होतं. विष्णूच्या अवताराचं म्हणजे कृष्ण, राम अशा अवतारांचं दर्शन व्हायला लागतं. आणि मग जसा तो खाली भुलला होता तसा इकडे वरही भुलतो. कारण जीवाच्या प्रकाशापेक्षाही जास्त प्रकाश शिवाचा आहे. आधी काय वाटत होतं? आधी हा बाहेरचा प्रकाश जास्त श्रेष्ठ वाटत होता. माणसं पैशासाठी जीव द्यायला देतात. त्यासाठी पैशासाठी जीव देतात. नको नको त्या गोष्टीसाठी जीव देतात. भारत मातेसाठी जीव देतात. ती म्हणाल मला जीव नाही काय, काहीतरी शोध लावण्यासाठी जीव देतात. म्हणजे यानात बसून अंतराळात गेला, अंतराळामध्ये यानाचा स्फोट झाला आणि खलास झाली. काय नसतं लावला शुद्ध काय फरक पडला, गेला जीव. म्हणजे माणूस जीव कशाला देतो? बाह्य प्रकाशाला पाहूनच जीव द्यायला लागलेत लोक. मंगळावर काय आहे किंवा चंद्रावर काय आहे हे शोधण्यासाठी गेले, मध्येच यान फुटलं आणि जीव गेला. म्हणजे जीवाची किंमत राहिली का काही? जीवाला किंमत नाही. किंमत कशाला आली? ते शोधाला काहीतरी शोधायचं होतं, त्याला किंमत आहे. म्हणजे अशा रीतीने व्यवहारात जर बघितलं तर दुसऱ्याच कसल्या तरी प्रकाशाला भुलून लोक जीव द्यायला पण तयार होतात असं आपल्याला दिसतं. देऊ नये का, द्यावा का, याचा विषय मी सध्या मांडतच नाहीये, कारण तो आपला विषय नाहीये इथे. त्याच्यावर बोलायचं झालं तर आपण वेगळ्या रीतीने अभ्यास त्याचा करू शकतो, पण आता आपण तो विषय अभ्यासत नाहीये. परंतु हे लक्षात घ्या की जीव हा बाह्य प्रकाशामध्येच एखाद्या प्रकाशाला भुलून जीव द्यायला तयार होतो. म्हणजे स्वतःच्या जीवाचं महत्व त्याला लक्षात येत नाही. जीवाचं महत्व लक्षात येत नाही. जेव्हा जीव स्वतः पवित्र होईल, स्वतःचा जीव लक्षात घ्यायला लागेल, त्याच वेळेस माया कार्य प्रपंच असल्यामुळे त्याला वेगवेगळे प्रकाश आकर्षित करणारच आहेत. आपण परमार्थ करतो. परमार्थ करत असताना आपल्याला व्यवहारातही साधा, आता आपण काही शिवाचा विचार नाही केला तरी सुद्धा परमार्थ करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्या भुलवतात. म्हणजे परमार्थ करायला लागला तर पैसा भुलवतो. म्हणजे पैसा नावाचा प्रकाशमान पदार्थ आपल्याला माहितच आहे. म्हणजे एखादा चांगला महाराज झाला तरी तो पैशात अडकतो, संपत्तीत अडकतो, हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे परमार्थ करायला लागले की जसं त्याचा जीव पवित्र व्हायला लागतो तसं त्याला पैसा, संपत्ती अडकून ठेवतात. म्हणजे काही महाराजांना पैसा अडकून ठेवतो, काहींना शिष्यगण अडकून ठेवतात. महाराज आता तुम्हीच उद्धार करा आमचा, तुमच्याशिवाय कोण आहे वाली आम्हाला, असं नुसतंच शिष्य म्हटले की हा महाराज पागळला. त्याला वाटतं खरंच मी अवतारच जन्माला आलोय असं वाटायला लागतं. ही भूल आहे. ही काय भूल आहे. तुम्ही जरी मला असे म्हटले उदाहरणार्थ की महाराज आता तुम्हीच आम्हाला वाचवणार आहे, तुमच्याशिवाय आम्हाला त्रिलोकात वाचवायला कुणी नाही, आणि मी जर भुललो तुम्हाला तर तुमचा प्रकाश मला भुलवणारा ठरला. मग तुम्ही असं म्हणलं महाराज मध्ये काही दयाळूपणा दिसत नाही असं म्हणू शकाल का नाही? पण ती भूलच आहे. हे काय ती भूल आहे हे लक्षात घ्या. महाराजांचं जसं सांगितलं तसं साधारण साधकांचंही तसंच आहे. तर वेगवेगळ्या पदार्थांना आपण जसं भूलतो, जसं जसं आपण जीवाचा प्रकाश जाणू, जीव जसा पवित्र व्हायला लागेल तसं तसं आपल्याला याच्याही पेक्षा श्रेष्ठ प्रकाश भुलवणारे आहेत पुढे. उदाहरणार्थ गंधर्वच तुम्हाला दिसेल. गंधर्व, वेगवेगळ्या देवदेवता हे तुम्हाला दिसतील, त्यांचं दर्शन होईल. आजपर्यंत कोणाला झालं नसेल. झालंय कोणाला? देवाने कुठल्या दर्शन दिलंय का? देवतेने वगैरे कोणाला कोणी आहे का इथे? नाही ना. का बरं? का नाही दिलं? देव, यक्ष किंवा सुरगड किंवा देवता यांनी दर्शन देऊन आपल्याला भुलवण्याची गरजच नाहीये. आपण बायका पोरांच्या प्रकाशानेच भुललेलो आहे, संपत्तीनेच भुललो आपण. कशाला ते गंधर्वाची गरज आहे आपल्याला? आपल्याला भुलवायला हेच कारण आहेत का नाही? मग कशाला आपल्या समोर येऊन विष्णू प्रगट होणार आहे? शंखचक्र, पद्मगदा हे घेऊन शंकर आपल्या समोर कशाला प्रगट होईल? त्याला माहिती आहे हा इकडे खालीच भुलला आहे, तर आपल्या येण्याची गरज नाही त्याला.
पण तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोकांना सगुण साक्षात्कार होतो, फार पवित्र लोकांना, आणि ते तिथे फसतात तिथे. तुम्ही म्हणा आम्ही फसणार नाही, आधी इकडून बाहेर निघून दाखवा, आधी इथून बाहेर निघून दाखवा, मग तिकडचं गप्पा करा. कारण काही लोक बोलायला फार चतुर असतात. काय अजिबात बोलणार नाही, विष्णू आलं तरी आम्ही बोलणार नाही. तू आधी बायकोपासून बाजूला जाऊन दाखव, आधी मुलाबाळापासून बाजूला जाऊन दाखव, संपत्तीपासून बाजूला जाऊन दाखव, गणगोतापासून बाजूला जाऊन दाखव. त्यामुळे लगेच असं काही समजू नका की मी इकडचा अभ्यास सांगायला लागलो म्हणजे हे आपलं संपलेलं आहे, असं नाहीये ते काही. मी माहिती म्हणून सांगतोय हे सगळं, पण प्रयत्न करावाच लागेल. तुम्ही विचार कराल की अरे हे तर फारच अवघड आहे. अवघड तर आहेच, सोपं नाही काही, पण याला उपाय एकच आहे. काय? येत जो जो करशी उपाय तो तो होईल अपाय. याला उपाय काय? इथे उपाय हा आहे की इथे जे जे करशील उपाय ते ते होईल अपाय. काय उपाय करायचं करा, मग हाच उपाय आहे त्याला. मग काय? जो येईल माझं अनन्य शरण त्याचे मी निवारीन जनन मरण. जो येईल माझं अनन्य शरण त्याचे मी निवारीन जनन मरण. भगवंताला जो अनन्य शरण जाऊ शकेल त्याचं जन्म मरणाचा फेरा नष्ट होतो. तर अशा प्रकारे जेव्हा जीव पवित्र होत जाईल तेव्हा त्याला विविध प्रकाश दिसायला लागतील. प्रकाश म्हणजे असा प्रकाश असं धरत नाही आपण. प्रकाश म्हणजे प्रकाशमान वस्तू. मग विष्णू हे काय आहे? विष्णू ही एक प्रकाशमान वस्तूच आहे. वैकुंठ लोक, कैलास लोक, ब्रह्मलोक, इंद्रलोक, वेगवेगळे स्वर्ग हे सुद्धा काय? प्रकाशच आहे. हे सुद्धा एक प्रकाशच आहे. हे सुद्धा भुलवतील का नाही? भुलवणार, भुलवतीलच. तर भुलवायला आपल्याला कुठला लोक कामाला येईल हे सांगता येत नाही. या लोकांमध्ये असलेले विविध देवदेवता हे आपल्याला भुलवायला कामाला येऊ शकतात. अशा रीतीने आपण काय कुठल्या प्रकाशाने भुलून जाऊन हे काही सांगता येत नाही. तर जीव जसा जसा पवित्र होतो त्याला तसतसं सूक्ष्म 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 गोष्टी दिसायला लागतात. एकदमच काही गंधर्व किंवा देवदेवता दर्शन देतील असं नाहीये. पण जर एखादा प्रयत्न करू लागला तर त्याला दुसऱ्याच्या मनातलं कळायला लागेल, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे कळायला लागेल. इथे बसलो तर स्वर्गात काय चाललंय हे लक्षात यायला लागेल. इथेच बसलो तर मुंगीच्या मनात काय चाललंय हे कळायला लागेल. भविष्य कळायला लागेल, भूत कळायला लागेल. काय कळायला लागेल? भूत भविष्य कळायला लागेल. आणि मग एकदा का भूत भविष्य कळायला लागलं मग त्याच्यात फार गंमत वाटते. तर भूत भविष्य कळायला लागलं की फार गंमत वाटते. मग तीच भूल आहे. आणि असे भुललेले तुम्हाला बरेचसे भेटतील आणि तुम्हाला ते फार मोठे महाराज आहे असं वाटेल. एखाद्याने भूतकाळ सांगायला सुरुवात केली कोणाचा तर यांना लोकांना वाटतं अरे वा 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 काय मोठे महाराज आहेत. एखाद्याने जर भविष्यकाळ सांगायला लागले तर म्हणजे वा त्यांच्यासारखे महाराज आम्ही पाहिले नाहीत, आमच्या महाराजांना तर काहीच कळत नाही. जीव जसं जसं पवित्र होतो तसं तसं हे सगळं होणार आहे. तुम्ही जसं पवित्र व्हाल तसं तसं तुम्हाला हे कळायला लागेल. आणि हे कळलं म्हणजे तुम्ही मुक्त होणार नाही. सांगो जाणती भूत भविष्य वर्तमान, सांगो जाणती भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा. तुकोबा काय म्हणतात? त्यांचा आम्हासी कंटाळा. पाहो नावडती डोळा, पाहो नावडती डोळा. आमच्या डोळ्यांनी सुद्धा ते असे लोक मला दिसून येत. आमचं वैराग्य काय? असे लोक आम्हाला डोळ्याने दिसून येत. तर अशा प्रकारे ही जी भूल आहे ही इतकी भयंकर आणि प्रचंड आहे की नक्की आपल्याला काय करायचं हेच लक्षात येत नाही. चितीचा प्रकाश लक्षात यायचा असेल तर या सगळ्या प्रकाशाला आपल्याला भुललं नाही पाहिजे. दिसेल तो दिसू द्या. एखाद्याला जर भविष्य कळायला लागलं तर कळू द्या, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. एखाद्याच्या मनातलं कळायला लागलं तरी लक्ष देऊ नका, सोडून द्या त्याला. इथे बसून अमेरिकेत काय चाललंय हे कळायला लागलं तरी विचार करू नका, सोडून द्या त्याचं. जसं इथे बसल्यानंतर ही ट्यूबलाईटचा प्रकाश मला दिसतोय, या प्रकाशामध्ये मी कामही करतोय, परंतु मी ह्याच्यात गुंतलेलो नाही, मी लक्ष देत नाही त्याच्याकडे. सूर्य रोज उगवतो त्याच्या प्रकाशात मी सगळे कामं करतो, पण त्या सूर्याला मी किंमत देत नाही. त्या प्रकाशाकडे मी त्या प्रकाशात रममाण होत नाहीये.
या ठिकाणी चुकून एखादा गंधर्व आला आणि म्हटलं महाराज तुमचं चिंतन ऐकू का, मी म्हणेल बस ऐक. नाही आला तर नको, आला तर बस. माझ्या मित्रांना घेऊन येऊ का, घेऊन ऐक, तुम्ही सगळेच ऐका. ऐका आणि जा मग परत, तुम्हाला जायचं तिकडे जा. आला काय आणि गेला काय. तसे माणसं आली काय गेली काय. आता गंधर्व म्हणजे जास्तच झालं तुमच्यासाठी. मी थोडंसं खालचं बोलतो, थोडी खाली येऊन सांगतो. समजा एखादा श्रीमंत मनुष्य तू इथे आला, महाराज तुमचे चिंतन ऐकायला मोठे श्रीमंत पुरुष आला एखादा, तर महाराज लोक भूलतात आहे की नाही. पुढारी म्हणा किंवा श्रीमंत म्हणा, आम्ही म्हणतो तुम्ही तिकडेच राहा, येऊच नका, आले तरी खालीच बसा. श्रीमंत असू नाही तर गरीब असो, साधारण माणूस असो नाही तर पुढारी असो, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. देवाधिक आले तर घेणं देणं नाही. तर तुमची श्रीमंती तुमची गरिबी ही तुमच्या घरी. इथे श्रीमंती आणि गरिबीचा विषय नाहीये, त्यांचा विषय इथे नाहीये, कुणाचा विषय नाहीये, ना श्रीमंताचा विषय ना गरिबाचा विषय, त्या दोघांचा इथे विषय नाही. तर जशी श्रीमंती वाढते म्हणजे जसं जसं तो पवित्र होत जातो तसं तसं मोठा मोठा होत जातो. व्यवहारात जे आज लोक ऐश्वर्यवान दिसतात ते सुद्धा पूर्वीचे पवित्र लोकच आहेत. पूर्वी फार सुकृत केल्यामुळे, पूर्वी फार त्यांनी पुण्य केल्यामुळे त्यांच्याकडे आज एवढं ऐश्वर आहे. आज ते काय करतात हे त्याला पुढे नरकात घालणार आहे, ते जाऊ दे. पण पूर्वीचं त्यांची जी काही पुण्य आहे त्याचा साठा म्हणून ते भोगतायत हे सगळं ऐश्वर्य. त्या ऐश्वर्यालाही आपण भुलू नये. त्या ऐश्वर्यालाही जरी आपण भुललो तरी सुद्धा आपलं हे जसं आहे. म्हणून आला काय आणि गेला काय. कोणीही आला काय आणि गेला काय त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. असं जर तुम्ही लक्षात घेतलं, आपण कोणाला जवळ करतो, जो या मार्गात चाललाय तो गरीब असो नाही तर श्रीमंत असो, तो आपला जवळ आणि प्रिय आहे. जो या दिशेने निघाला तो आपल्याला प्रिय आहे, जो या दिशेने निघालेला नाही तो आपल्याला प्रिय नाही. आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांना तो प्रिय नसावा. जो या मार्गाने निघतच नाही त्याच्याशी सोयरीक जुळून करायचंय काय, त्याच्याशी सोयरीक जुळून करायचंय काय. आपल्याला भगवंताशी सोयरीक जोडायची आहे. आणि जो भगवंताशी सोयरीक जोडेल त्याला बाकीची सोयरीक तुटल्याशिवाय राहणार नाही. तू होशी जयाचा सोयरा, तो मुके सोयरिकीच्या व्यवहारा, तो मुके सोयरिकीच्या व्यवहारा. मग आता काय करायचं ते बघा तुम्ही. जर आपल्याला भगवंताशी घेणं देणं असेल म्हणजे चितीच्या प्रकाशाशी घेणं देणं असेल तर बाकी कुठल्याही प्रकाशाला भुलू नका. तुम्ही जर कुठल्याही प्रकाशाला भुललेले असाल तर तुम्हाला चितीचा प्रकाश लक्षात येणार नाही. याचा अर्थ कुठल्याही प्रकाशमान पदार्थाशी वैर करा असं मी सांगतच नाही. आता महाराजांनी सांगितलंय कुठल्याही प्रकाशाला भुलायचं नाही. रोज उठला सकाळी सूर्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. सकाळी उठल्या की सूर्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. आता मी असं सांगितलंय का, सूर्याला शिव्या द्यायला मी सांगितलेलं नाही. सूर्याचं जी महती आहे ती त्याच्या जागी आहेत, त्याला काही कोणी वजा नाही करू शकत. एखादा श्रीमंत ऐश्वर्यवान मनुष्य असेल तर त्याची जी ऐश्वर्य आहे, त्याची जी कार्यकृती आहे ती सगळी आहेच त्याच्या ठिकाणी. त्याच्याबद्दल मी काहीच म्हणत नाही. त्याच्याबद्दल द्वेष करायचं आपल्याला काही कारण नाही. सूर्याचा द्वेष करून उपयोग नाही, सूर्याशी वैर करून उपयोग नाही. म्हणजे एखाद्या श्रीमंताशी किंवा एका गरीबाशी दोघांशी द्वेष आणि वैर हा भाव आपण ठेवत नाहीये. म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत इथपासून इथपर्यंत एवढे जे प्रकाशमान दिसत आहेत या सगळ्यांशी वैर भाव आपण करत नाही, हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. कारण साधारण माणसाचं होतं काय की असे माझे शब्द ऐकले की त्यांना एखाद्या यांच्याविषयी वैर भाव तयार होतो. मी तुम्हाला त्यांच्याशी रममाण होऊ नका असं सांगतो, त्यांची सोयरीक जुळू नका असं सांगतोय, त्यांच्यात गुंतून पडू नका असं सांगतोय. वैर करायला सांगत नाही, द्वेष करायला सांगत नाहीये. अलग लक्षात. आणि ही एक कला आहे. म्हणजे हे एवढं सोपं नाही, हे एवढं सोपं नाहीये. हे काही तुम्ही असं समजू नका हे फारच सोपं आहे, आता एकदम फाटकन होईल असं काहीच होणार नाही. कुठल्या कृपेने आणि काय तुम्ही केलं म्हणजे हे होईल माहित नाही. म्हणजे सद्गुरूचं महिमा वर्णन करताना आपण म्हणतो की आता तरी अर्पिण प्राण तयाला. नुसतं म्हणतो, अर्पण नाही करू शकत.
प्राण अर्पण करणं हे लांबची गोष्ट आहे. त्याच्या खाली असलेल्या तर वस्तू अर्पण करतात का बघा. प्राण तर फार लांबची गोष्ट आहे. त्याच्या खालच्या वस्तू अर्पण केलं तर काय होतंय बघा. त्या अर्पण जरी केल्या तरी हृदयामध्ये मनामध्ये कायम राहतं. आपण हे सद्गुरूला दिलं बरं, समजा 10,000 रुपये दिले, आतमध्ये राहतं. सद्गुरूचे पाय चेपून दिले असतील तर आतमध्ये राहतं. मी सद्गुरूचे पाय कापून दिले तर एक भेटला महाराज मला असं, आणि तो म्हणे आता महाराज झाला. तो आता महाराज झाला म्हटलं तर काय करणार आपण तरी. तर आनाबाबांची ओळख सांगायची होती. आनाबाबांची ओळखीचा विषय झाला. मग दुसऱ्या एका माणसाने सांगितले आना महाराजांचे शिष्य आहेत, म्हणजे मला माझ्याकडे बोट करू म्हटलं. हो माहित आहे मला. आनाबाबा म्हणजे मला चांगले माहिती आहे. तुम्ही कधीही त्यांचे पाय दुखायला लागले की ते मला बोलून घ्यायचे ना. मी पाय दाबून द्यायचे. मीच सगळं त्यांना पायाला तेल लावून द्यायचो, त्यांची मालिश करून द्यायचो. त्यांची खूप सेवा मी केली ना. मग आनाबाबा राहिले बाजूला. याची सेवा आणि हा किती श्रेष्ठ आहे ह्याच्या आनाबाबांचा तो विषय झाला बाजूला. आनाबाबाचा विषय कुठे बाजूला गेला. ह्याचा विषय महत्वाचा आहे. काय मी केलंय ना सेवा. म्हणजे जगाला कळलं काय, हा फार मोठा माणूस आहे, फार मोठी सेवा केली त्यांनी. तर अशा रीतीने भलत्या कुठल्या गोष्टीत अडकून जाऊ आपण हे काही सांगता येणार नाही. आपल्याला जर भुलायचं नाही म्हणजे कसं, फक्त खालचा जो विषय तर नाहीच इथे एवढ्या पदार्थांना भुललेल्यांचं तर काही गणितच नाही. त्यांचा विषय इथे नाहीच आहे. जे संसारातल्या पदार्थांना भुललेले आहेत, घर, बंगला, बायको, नवरा, पैसे, सोयरे, कणगोत, मुलं बाळ, नातवंड, यांना जे भुललेले त्यांना तर हा विषयच नाही. त्यांच्यासाठी वेदांत अजिबात नाही. तुम्ही त्यातले असते तर तुमच्यासाठी वेदांत नाहीये. तुम्हाला पुढे जायचंय. नाही म्हणजे तुम्ही आता लगेच पळून जाऊ नका घरी. बरं झालं महाराजांनी सुट्टी केली, आपली शाळा सुटली, पाठी फुटली, आता घरी अभ्यास नाही काही नाही. आपल्याला पुढे जायचंय. मी हे तुम्हाला कमी दाखवण्यासाठी सांगत नाही, तुम्ही पुढे जावं म्हणून सांगतोय. काही वेळेस लोकांना असं वाटतं महाराजांनी फारच आपल्याला तुवा लावलं, फारच हाणामारी केली शाब्दिक, आता काय नको महाराजाकडे जायला, जाऊ दे बोलते. मी तुम्ही याच्यातून वर यावं म्हणून सांगतोय, तर तुम्ही अजून करतेच. असं करू नका. तुकोबाने म्हणलं माता नको नको मना गुंतू माया जाळी. मग ते म्हणले जाऊ दे आता तुकोबाचं ऐकायचंच नाही. तुकोबाचं ऐकायचंच नाही म्हटल्यानंतर मग प्रश्न येतो कुठे, माया त्यांच्यातच गुंतून राहा ना. आम्ही तुकोबाचं ऐकतच नाही असं नाहीये. आपण तो प्रयत्न करून पुढे जायचंय. कारण तुम्ही नाही आता ऐकलं तर यम तुम्हाला शिकवणारच आहे. यमाने शिकवण्याच्या आधी सद्गुरूने शिकवलेलं काय वाईट आहे काय. यम शिकवेल येऊन, यम तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे त्याच्यानंतर काय विषय होईल आपला बऱ्याच वेळा होतच असतो. मग जर यमाने तुम्हाला शिकवायचंच आहे तर आता शिकायला काय हरकत आहे का. समजा यमाने तुम्हाला आत्ता घेऊन गेले, काय तुमची कोणाची व्यवस्था तुम्ही करणार आहे सांगा मला. तुम्ही म्हणता आम्हाला ही व्यवस्था करायची, आमची ही अडचण आहे, आमचं हे ती अडचण आहे. आत्ता यम तुम्हाला घेऊन गेल, काय ह्यांची व्यवस्था होणार नाही का. परमार्थामध्ये तुमच्या अडचण येत असेल, तुम्ही परमार्थ करू शकत नसाल, साधन हे करू शकत नाही. आपल्यासाठी श्रवण हे साधन सर्वात पहिलं आणि महत्वाचं साधन आहे. वेदांतामध्ये, ज्ञान मार्गामध्ये श्रवण हे अत्यंत प्रमुख साधन आहे. तुमच्या या साधनामध्ये, या साधनेमध्ये जे काही आडवं येत आहे, ते आडवं येत असताना विचार करा की यम जर आपल्याला आत्ता घेऊन जाईल तर आपले ते काम राहील का, कोणाचं आपल्यातून काही आडेल का, याचा विचार करा. म्हणजे मला नक्की माहित आहे तुम्ही ही साधना सोडणार नाही, सोडणारच नाही साधना. काय व्हायचं ते होऊन, आणि काही होत नाही, काही होत नाही. कमीत कमी आठवड्यातून एक चिंतन ऐकत जा. नाही शक्य झालं ग्रंथाचा अभ्यास करत जा, कारण ते पण एक श्रवणच आहे. मी तुम्हाला असं नाही सांगत की तुम्ही माझंच येऊन ऐका, कारण एवढा भाव तुमचा असेल किंवा नसेल, राहील का प्रत्येक वेळेस ते सांगता येत नाही. कारण तुमच्या समोर दुसरं काहीतरी विषय आले की हा भाव तुमचा नष्ट होईल. म्हणून मी तुम्हाला दुसरे पर्यायी सांगतोय. शास्त्र अभ्यास करा.
नाही शक्य झालं, हे नाही तर ते नाही तर ते, असं करा, पण करा, करत राहा. पण हे सगळं करत 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 हे लक्षात ठेवत जा की प्रकाश जो आहे तो आपल्याला भुलवणारा आहे. आणि हा प्रकाश जो आहे तो कुठला प्रकाश भुलवेल? ब्रह्मदेवापर्यंतचा प्रकाश भुलणार आहे. विष्णू आले, प्रगट झाले आणि म्हटले चला तुकोबासारखं तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो. आता काय करावं? कोण नाही म्हणेल तुमच्यापैकी? एक तरी नाही म्हणेल काय? साक्षात जर भगवंत तुमच्या पुढे प्रगट झाला किंवा गरुड विमान पाठवलं आणि तुम्हाला म्हटलं चला तुमची व्यवस्था आता तुकोबांच्या शेजारच्याच बंगल्यात केलेली आहे वैकुंठामध्ये, तर तुम्ही नाही म्हणाल काय? कोणी नाही म्हणाल का हो म्हणाल? तुम्ही विचारच नाही केला. मग विचारच केला नाही का अजून? तर काय वाटतंय, नाही म्हणाल का हो म्हणाल? काय करणार? नाही का हो? नाही म्हणायचे सामर्थ्य कुठे आहे? हे आता तयार करावं लागेल शरीरामध्ये. हे काही आपोमत तयार नाही होत्या गोष्टी. निळोबारायांच्या समोर जेव्हा कृष्ण प्रगट झाले म्हणजे विठोबा आणि म्हटले की तू प्रार्थना केली म्हणून मी आलोय, ते म्हटले मी तुझी प्रार्थना केलीच नाहीये, मी तुकोबाची प्रार्थना करतोय. मग विठोबाला परत जावं लागलं. मुळात जे आले होते ते विठोबा नव्हते, तुकोबाच होते. लोकांना ते फक्त कथा माहित आहे. ते मुळात प्रगट झाले ते तुकोबाच. तुकोबा आणि विठोबा काही दोन नाही. तुकोबाच विठोबा म्हणून प्रगट झाले आणि बघितलं ह्याची काय तयारी आहे. ते म्हणले नाही मला ह्याच्याशी घेणं देणं नाही, विठोबाशी घेणं देणं नाही, त्याच्याशी घेणं देणं, मला कोणाशी घेणं देणं नाही, मला तुकोबाशी घेणं देणं आहे. म्हणजे अशी परीक्षा होऊ शकते नाही का? आणि मग विठोबाच पुन्हा तुकोबा रूपाने प्रगट झाले. आणि मग त्यांना तो काही जे काही त्यांचा संवाद झाला असेल तो संवाद आपण तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नाही, त्यांनाच माहिती आहे. जो असेल तो असेल. पण अशा प्रकारे आपल्याला भुलवायला तीन लोक कामाला येतात. तीन लोक कामाला येतात. आणि हा जो प्रकाश आहे तीन लोकांचा प्रकाश, तीन लोकांचा प्रकाश जो आहे हा प्रकाश आपल्याला भुलवतो. यातल्या कुठल्याही प्रकाशाला, उच्च प्रकाशाला जरी तुम्ही भुलले तरी हे सगळे प्रकाश परावर्तित प्रकाश आहेत, परप्रकाशित आहे. ब्रह्मदेव सुद्धा परप्रकाशित आहे. ब्रह्मलोक, ब्रह्मदेव याच्या सकट खाली जर आलो आपण तर किडामुंगी याच्यापर्यंत सगळे, दगड धोंड्यापर्यंत सगळे परप्रकाशित आहे. हे दुसऱ्यांनी त्याला प्रकाशन केलेलं आहे. ज्या वृत्तीच्या प्रकाशनाने तुम्ही हे जगत पाहताय ती वृत्ती सुद्धा परप्रकाशित आहे. त्या वृत्तीने आपण जगाला प्रकाशन करतो. तुम्ही कानाने माझं ऐकताय की नाही? म्हणजे कानामधून जी वृत्ती बाहेर पडते त्या वृत्तीच्या द्वारे तुम्ही माझे शब्द ऐकताय, पण ती वृत्ती सुद्धा परप्रकाशित आहे. अशा रीतीने हे सगळं जगत, एवढं मोठं अखंड जगत हे परप्रकाशित आहे. आणि हे ज्या प्रकाशाने प्रकाशित झालंय त्याला चिती असं म्हणतात. तो चिती जी आहे ती एकमेव स्वयंप्रकाशित आहे. तुम्हाला जरी असं वाटत असलं की मी या तोंडाने बोलतोय आणि हे तोंड बोलणार आहे आणि हे महाराज बोलणारे आहेत, तरी तो भ्रम आहे. साळुंकी मंजुळ गातसे गाणी, बोलविता धनी वेगळाची. मुळात मी जे बोलतो आहे, तुम्ही जे ऐकताय, याच्या मागे ती बुद्धी जरी प्रकाशन करणारी दिसत असली, म्हणजे माझ्या बोलण्याला प्रकाशन कोण करतोय? बुद्धी. म्हणजे बुद्धी ही एक वृत्ती आहे. त्या बुद्धीला प्रकाशन करणारा सुद्धा आतमध्ये जीव आहे. त्या जीवालाही प्रकाशन करणारा शिव आहे. आणि त्यालाही प्रकाशन करणारे जे आहे त्याला चिती असं म्हणतो. चिती या सगळ्यांना प्रकाशन करते आणि त्या चिती ही फक्त स्वयंप्रकाशित आहे. अशी ही स्वयंप्रकाशित असलेली चिती तीच काही सहज उपलब्ध नाहीये. साधं गणित, एक साधं गणित पुण्याच्या महापौराला तुम्हाला भेटणं एवढं सोपं आहे का सहज? तुम्हाला म्हणजे कोणाला जनरल माणसाला, हा चला आता जरा पुण्याच्या महापौरासोबत मी भेळ खाऊन येतो, असं कोणी म्हणेल काय? नाही. बरं एखादा म्हणेल जरा जवळचे संबंध ओळख असेल तर. पण एखादा म्हटलं चला आता बराक ओबामा सोबत पाणीपुरी खाऊन येतो, असं कोणी म्हणेल काय? चांगले चांगले नाव नको काढायला. पाणीपुरीचा प्रकाश
आपल्या हृदयाला भिडतो, बरं वाटतं खायला, नाही का? कुठला प्रकाश आपल्याला भुलवेल सांगता येत नाही, ते सगळे भुलवणाऱ्याच गोष्टी आहेत. तर बराक ओबामा समज कोणी लगेच जाऊन काय जेवण करायला बसू शकत नाही, समजते नाही, ह्यावरच असं आहे. मग मला सांगा, जर बराक ओबामाच आपल्याला भेटत नाही तर ईश्वर आपल्याला कुठं भेटायचा? बराक ओबामाला भेटायचा असेल तरच आपल्याला किती कष्ट करायला पाहिजे. बराक ओबामा भेटू शकत नाही असं नाही. तुम्ही असं काहीतरी काम करून दाखवा, एकदम हुशारीचं, टॅलेंटेड, काहीतरी एकदम उत्कृष्ट काम करून दाखवा. अमेरिकेचा बराक ओबामा तुम्हाला भेटायला येईल, तुम्ही तिकडे जायची गरज नाही. तसंच जर काम असेल तर तो येईल, म्हणेल हा माणूस कुठे शोधा, आणि तुम्हाला एक तर तिकडे घेऊन जाईल सगळी व्यवस्था करून, नाही तर तो इकडे येईल तुम्हाला भेटायला. अलग लक्षात. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, नाही तर उद्यापासून महाराजांनी सांगितलंय बराक ओबामा येणार आहे भेटायला म्हणून काहीतरी नवीन शोध लावायला सुरुवात केली, असं करू नका. तर काही लोकांचं सांगता येत नाही, महाराजांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढून उद्या सकाळपासून बराक ओबामाच्या भेटीसाठी तयारी सुरू करतील. आंब्याच्या झाडाला कैऱ्याच्या ऐवजी नारळ कसे लागतील असा प्रयोग करायला सुरुवात करतील, आणि ऍग्रिकल्चरल मिनिस्टरने येऊन त्यांना भेट दिली, असं होऊन जाईल, आहे की नाही? किंवा मंगळावर कसं जायचं यासाठी यान तयार करायला बसले. आता मंगळावर जाण्याचं यान जर तयार केलं तर बराक ओबामा येऊन तुम्हाला भेटेलच नक्की, नाही का? तर यांची जर भेट होणं अवघड आहे तर या ईश्वराची भेट होणं काही सोपं थोडीच आहे. असलेले पदार्थ आपल्याला भुलवतात, यात नवल नाही काही. तुमच्या पुढे असे काही पदार्थ ठेवले की जे तुम्हाला आवडत आहेत, तर त्यांनी तुम्हाला भुलवलं, त्यात नवल काहीच नाही. म्हणजे एखाद्याला भूक लागली आणि त्याच्या पुढे पंचपक्वान्न ठेवले तर त्याने त्याला भुलवणं हे साहजिकच आहे. एखादा गरीब मनुष्य आहे, त्याच्या पुढे पैसे ठेवले तर त्याला भुलणं साहजिकच आहे, त्यात काही नवल नाहीये. म्हणजे जे माहितीतले दिसणारे पदार्थ हे आपल्याला भुलवतात, यात नवल नाही. पण असे पदार्थ आपल्याला भुलवतायत की जे दिसतच नाही. जसं स्वर्ग सुख हे दिसतच नाही, पण तरी सुद्धा स्वर्गाची अपेक्षा सगळ्यांना आहे, म्हणून प्रत्येक जण मेल्यानंतर त्याच्या नावापुढे स्व लिहून ठेवतात. स्व म्हणजे स्वतः नाही, स्व म्हणजे त्याचं स्व म्हणजे स्वतः, पुढे त्याचं नाव, स्वतः तो नाही, तो म्हणजे स्वर्गवास. आता कै म्हणजे काही कैवारी नाही, कै म्हणजे कैलासवास. माणसाचीच इच्छा आहेत त्या, तो कुठं नरकाला गेला, पण ह्याची इच्छा काय? स्वर्गात जाण्याची. स्वर्ग पाहिला नाही पण स्वर्गाची इच्छा आहे. म्हणजे न दिसणारे पदार्थ भुलवतायत. दिसणाऱ्या पदार्थाने भुलवावं, न दिसणाऱ्या पदार्थाने भुलवावं, हे फारच आश्चर्यकारक आहे. अमेरिका कधी पाहिली नाही पण इच्छा फार आहे पाहिजे. अमेरिका हा पदार्थ पाहिला नाही पण भुलवतो इथं बसून. काही काही लोक तर जन्मल्यापासूनच विचार करायला लागतात कधी अमेरिकेला जाईल मी, अमेरिकेला जाता आलंच पाहिजे, काही हो मरायच्यात एकदा तरी अमेरिका पाहिजे मला, असे म्हणणारे लोक मी पाहिलेत. काही हो अख्खं आयुष्यभर कमवलेले पैसे गेले तरी चालतील पण एकदा तरी अमेरिका पाहिजे. काय करणार आहे पाहुणे, तर काय कळत नाहीये, पण भुलवतात असे पदार्थ. आता भारतामध्ये पूर्वी वेगळी पद्धत होती, आता वेगळी पद्धत. आता अमेरिकेचं अट्रॅक्शन आहे. पूर्वी लोक असे म्हणायचे काय व्हायचे ते होते पण मरायच्यात चार धाम करीत. आता तो चांगला तरी भाव होता कमीत कमी, म्हणजे चार धाम म्हणजे चांगल्या ठिकाणी तरी जात होते, नाही का? किंवा काशी यात्रा करील, चांगला भाव तरी होता, चांगल्या ठिकाणी जाण्याची तरी अपेक्षा होती. पण आजकाल काय, मुलं इंजिनिअरिंगला वगैरे गेले की तो विचारच करतो एकदा इंजिनियर होऊ दे फक्त भारतात, मग अमेरिकेतच जातो. म्हणजे त्याला भारतात इंजिनियर, भारताकडून तो घेणार इंजिनिअरिंग आणि जाणार कुठं? अमेरिकेत. म्हणजे त्यांची तिजोरी भरणार, ते स्वतःची भरते त्याची, पण स्वतःची भरली तरी तो म्हणणार तिथं ग्रीन कार्ड कसं मिळतं तेच बघतो आता, आणि तिकडेच कसं राहता येईल बघतो. आता तुम्हाला मी काय म्हणतोय, सगळ्यांना विषय कळतोय का नाही माहित नाही, परंतु अशी परिस्थिती आहे, लोक जे पदार्थ दिसत नाही त्या पदार्थांना भुलतायत. आपणही अशा पदार्थांना भुलतोय. मग ह्या भुलवणाऱ्या पदार्थामध्ये सर्वोत्कृष्ट पदार्थ काय? सगळ्यात उच्च पदार्थ भुलवणार आहे ईश्वर. आणि ह्या ईश्वराने ते सगळ्यांनाच भुलवलंय. भुलविली वेणुनाद, त्याने सगळ्यांनाच भुलवलं, सगळ्यांनाच आउट करून टाकलं. आउट. फक्त त्यांनी वेगवेगळे रूप धारण केले.
ईश्वर म्हणजे फार चमत्कारिक आहे. वेगवेगळे रूप, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, कृष्ण, राम, अल्लाह, जीसस, वेगवेगळे रूप आणि सगळ्यांना खिळवून ठेवलंय. वैष्णवांना विष्णूत, शैव लोकांना शंकरात, गणपतीच्या उपासकांना गणपतीमध्ये, अल्लाच्या उपासकांना अल्लामध्ये, जीससच्या उपासकांना जीसस मध्ये, सगळ्यांना गुंतून ठेवलंय. म्हणजे कोणाला कुठं कसं गुंतून ठेवलंय सांगू शकत नाही. फार हुशार जर एखादा पुढारी असला तर तो आख्यांना कसा गुंगारा देतून कसा गुंतून ठेवतो हे सांगताच येत नाही. सगळ्यांना गुंतून ठेवतो बरोबर, सगळ्यांना कामाला लावतो बरोबर. सगळ्यांना वाटतं आपलाच माणूस आहे, तर त्यांनी सगळ्यांनाच कामाला लावलेलं असतं. तसं ईश्वराने सगळ्यांनाच कामाला लावलंय. काहींना हिंदू म्हणून कामाला लावलंय, काहींना मुस्लिम म्हणून कामाला लावलंय, काहींना ख्रिश्चन म्हणून कामाला लावलंय. हिंदूमध्ये सुद्धा काहींना गणपतीचे उपासक म्हणून कामाला लावलंय, काहींना विष्णूचे उपासक, काहींना शंकराचे उपासक. अशी इतका गोंधळ करून ठेवलाय की काय करणार आहे सामान्य जीव. आपण काय करणार, ह्याच्यातून बाहेर कसे पडणार. आपण यांचे उपासक आहोत नव्हे, आपण यांना भुललेले आहोत. आपण त्याच्याकडे आपल्याला जायचंय की जो या सगळ्यांचा बाप आहे. हे सगळे ज्याची उपासना करतात, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वंती दिव्यैस्तवै, या सगळ्यांचे हे सगळे ज्याचे स्तवन करतात, देवाय तस्मै नमः, त्या देवाकडे आपल्याला जायचंय. भुजग शयनम विश्वाधारम गगन सदृशम, त्या देवाकडे जायचंय. विष्णूकडे नाही. लोक म्हणतात हे विष्णूसाठी स्तवन आहे. विष्णूचं स्तवन नाहीये. विष्णूचं खरं स्वरूप जे त्याचं स्तवन आहे. विष्णूच्या खऱ्या स्वरूपाचं स्तवन आहे. तर या सगळ्यांना भुलल्यामुळे आपल्याला स्थिती लक्षात येत नाही. स्थिती लक्षात न येण्याचं कारणच हे आहे. पण हे सगळं जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर अंगामध्ये एक धारिष्ठ्य लागतं. जर अंगामध्ये धारिष्ठ्य नसेल तर काही होत नाही. उदाहरणार्थ महाराजांच्या चिंतनाला जायचंय तर एक धारिष्ठ्य लागतं. काय लागतं? साधारणपणे सर्वांना लागतं. महाराजांच्या चिंतनाला जाण्यासाठी धारिष्ठ्य लागतं. म्हणजे घरातूनच सुरुवात करावी लागते. बायको जर म्हटली जाऊन नका, सगळ्यांचं नाही सांगत मी, जनरल एक सांगतोय. बायको जर म्हटली अजिबात जायचं नाही आज, तर हा विचार करतो नको जायला. आपल्याला इकडे काम आहे, हे काम आहे, ते काम आहे, तू जाणार नाही. तिथे एक धारिष्ठ्य लागतं. आता काही काही लोकांचं ह्याच्या पुढेच गेले कधी. ते म्हणतात तुझं तू बघ. काही काही असे आहेत की ते म्हणतात की तुझं तू बघ. पण त्यांच्यात धारिष्ठ्य आहे. त्यांना माहिती ती काही सोडून जाणार नाही. तिने दम जरी दिला जाते म्हणून तरी जाणार नाही, हे माहित आहे. पण काही काहींना ते कळत नाही म्हणून धारिष्ठ्य येत नाही. पण हे जसं आहे की एखाद्या पदार्थामुळे आपलं धारिष्ठ्य लोप पावतं. जसं एखाद्या नवऱ्याचं बायकोमुळे धारिष्ठ्य लोप पावतं. म्हणजे तो नवरा चिंतनाला जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे विविध जे सगळे साधक आहेत, या साधकांचं वेगवेगळ्या कारणांमुळे धारिष्ठ्य लोप पावू शकतं. हे जे प्रकाशमान पदार्थ आहेत, हे जे प्रकाशमान पदार्थ जगातले सगळेच आहेत, हे विविध प्रकाराने भुलवणारे जरी पहिल्यांदा दिसत असले तरी पहिल्यांदा ते भुलवतात, नंतर ते आपलं धारिष्ठ्य ढासळू शकतं. तसाच भुलला तर प्रश्नच नाही. म्हणजे बायको काय पहिल्यांदाच आहे नका ना जाऊ आज, असा भुलला तर ठीकच आहे. म्हणजे पहिल्यांदा कसं झालं, पहिल्यांदा प्रकाश दाखवला, नका जाऊ आज सिरियस राहू द्या असं म्हटलं की अगर राहिला तर बरंच आहे. नाही तर मग वेगळे प्रयोग करावे लागतात तिला. करतात ना, हे ना, माहिती असेल का नाही वेगळे प्रयोग. मग तसंच या जगातल्या सगळ्या प्रकाशमान पदार्थांचं आहे. जेव्हा आपण या चितीकडे जाणार आहोत, या चितीकडे जाण्याचा विचार करणार आहोत, तेव्हा हे पदार्थ पहिल्यांदा प्रकाश दाखवतील आणि नंतर प्रकाश दाखवतील. ठीक आहे. पहिल्यांदा वेगळा प्रकाश असतो, नंतर
वेगळा प्रकाश असतो. प्रकाशच येतो पण तो वेगळा असतो, ज्याने आपलं धारिष्ट्य संपतं आणि मग आपण त्याला भुलले जातो. म्हणजे नीतीच्या भाषेत सांगायचं झालं तर साम दाम दंड भेद त्या सगळ्या प्रकाराने तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होणार. त्या प्रकाराने जमेल त्या प्रकाराने तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न होणारच आहे सर्वांनाच. तुम्हाला एवढा गोंधळ निर्माण करायचं कारणच काय बरं? एवढा गोंधळ निर्माण केला, एखादा एवढा सगळा वैताग पाहून म्हणेल जाऊ दे मरू दे, काय करायचं हे सगळं, नाही का? एवढा सगळा गोंधळ पाहून एखादा काय विचार करेल वैतागून? तो म्हणेल जाऊ दे मरू दे, डोक्याला त्रासच नको, वैकुंठाला जाऊ नाही तर नरकाला जाऊ. काही काही लोक म्हणतात आता भोगायला मिळते ना, उद्या नरकात गेलं तरी चालतं, जाऊ दे म्हणून आता खाऊन घ्या. महाराज म्हटले असलं खाल्लं तर नरकाला जातो. आताच बघा, नरक कुणी पाहिलाय? महाराजांनी तरी पाहिलाय का नरक का स्वर्ग? आता खाऊन घ्या. असली विचित्र लोक आहेत. म्हणजे माणसाने जे खाऊ नये ते खातात, माणसाने खाऊ नये ते खाणार. महाराज म्हटले नरकाला जाशील कारण हे आपला आहार नाही, तर काय म्हणणार? महाराजांनी कुठे नरक पाहिलाय आणि महाराजांनी कुठे स्वर्ग पाहिलाय? जे तोंडाला गोड वाटतंय ते खा, जे जिभेला बरं वाटतंय, ज्याला मन मान्य करतंय ते खा. आहार हे तुम्हाला उदाहरण सांगतोय. आहार हा एक भुलवणारा पदार्थ आहे. म्हणजे मी आहाराविषयी सांगू लागलो तर तुम्ही जे खाताय ते सुद्धा भुलवणारच आहे, पण सिद्ध करू शकेल. त्यामुळे मी तमगुणाच्या आहाराचं तर खंडन करतोच, त्याच्यात काही नवल नाही. सत्वगुणाच्या आहाराचं सुद्धा मी खंडन करू शकतो. तर अशा प्रकारे आहार सुद्धा आपल्याला भुलवणारच आहे. जगातलं सगळं भुलवणारच आहे. सगळंच भुलवणारं काय आहे? कारण सगळंच मायाजनित आहे. सगळंच मायाजनित असल्यामुळे सगळेच भुलवणार आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ प्रकाश आहे या मायेचा. ईश्वरापेक्षा श्रेष्ठ प्रकाश आहे माया. ईश्वर एक वेळ तुम्हाला भुलवला, तिथे तुम्ही गेले पुढं, तिथे सुद्धा तुम्ही घाबरले नाहीत, तर तिच्या पुढे तुम्हाला जो प्रकाश भुलवेल तो म्हणजे मायेचा प्रकाश. माया, लेकरवाळांची माया नाही सांगते मी तुम्हाला, लेकरवाळाची माया नाही सांगते. ज्या मायेने ईश्वराला सुद्धा लोळवलं. कारण तुम्हाला मी कालीचं रूप सांगितलेलं आहे. कालीच्या रूपामध्ये काय असते? काली म्हणजे माया. तिच्या पायाखाली कोण असतं? चितपट ईश्वर. शंकराचं ते शंकर असतो म्हणजे ईश्वर, चितपट आहे तो. म्हणून ती जास्त माया, तिचा प्रकाश हा जास्त जास्त भयानक आहे. एक वेळ ईश्वराच्या प्रकाशापासून आपण वाचू, आपण म्हणू बाबा तुला काय मी दाद देत नाही, तुझं काय मला घेणं देत नाही. म्हणजे ईश्वराच्या प्रकाशाला एक वेळ आपण सावरू, तिथे सावरू आपण स्वतःला. म्हणजे असा प्रवास करत जर आपण गेलो तर तिथे एक वेळ सावरू. पण माया तो ठगनी बने, ठगत फिरत सब देश. ही आदिपुरुषाची माया, जे ब्रह्मेया ही न येती आया, म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे. ही माया मात्र तरुण जाऊ शकत नाही. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. त्या मायेला मात्र तरुण जाता येणार नाही कोणाला. कोणीही माझी माया तरुण जाऊ शकणार नाही. कोणीच तरुण जाऊ शकणार नाही, मग करणार काय? उपाय तर पाहिजे ना, दुसऱ्याच्या हातात उपाय त्याचा. मामेव येव प्रपद्यन्ते माया मेताम तरन. मायेच्या प्रकाशाच्या पलीकडे चितीचा प्रकाश. चितीच्या प्रकाशाशीच घेणं देणं आहे, बाकी कशाशीच घेणं देणं नाही. अशी जेव्हा एखाद्या जीवाची दृढ इच्छा होईल, तो जगतोय ते फक्त जगतोय. बायको आहे म्हणून आहे, नवरा आहे म्हणून आहे, खाणं पिणं आहे म्हणून आहे, शरीर आहे म्हणून आहे, वैकुंठ लोक आहे म्हणून आहे, हे सगळं आहे म्हणून आहे. मला त्यांची जी घेणं देणं आहे म्हणून आहे. अशी वृत्ती जेव्हा, असं जेव्हा जीव ठरवेल पक्क आहे म्हणून आहे. म्हणजे आहे म्हणजे आहे म्हणजे काय? असले तर असले, नसले तर नसले. रडायचं नाही, नसले तर रडायचं नाही, असले तर हसायचं नाही. असले तर हसू नका, नसले तर रडू नका.
काय एवढे पदार्थ मी फक्त तुमच्या घरादाराचं सांगत नाहीये, याच्या बाहेर कुठे जाणार आहे? समजा एखाद्याने घरादाराचा त्याग केला तरी कुठे जाईल? म्हणून तुम्ही कुठे त्याग करून जा अथवा जाऊ नका, हा तुमचा विषय, माझा नाही. मी कोणाला सांगतच नाही तू त्याग करून जा. बायको सोड, नवरा सोड, मी असं कोणाला सांगत नाही. मी रममाण होऊ नकोस हे सांगत असतो. मी काय सांगत असतो? रममाण होऊ नकोस. मग एखाद्याला जर सोडून गेल्यानंतर ते रममाण न होणं शक्य होणार असेल तर त्यांनी सोडून जावं, जसं शक्य होईल तसं. आणि एखाद्याला तिथे राहूनही ते बोधाच्या द्वारे, शरणागतीने, सेवा करून किंवा विविध प्रकारे अनेक साधनं आहेत, कुठल्या ना कुठल्या साधनाच्या द्वारे, श्रवणाच्या द्वारे, कारण श्रवणाचा परिणाम तुम्हाला अजून माहित नाहीये काही, किंवा माहित असेलही की श्रवणाचा काय परिणाम होत असतो जीवावर, काय होत असतो, होतो का नाही? श्रवणाचा काय परिणाम होतो का जीवावर? का पांडित्य येत आहे? माझ्या बोलण्यातून तुम्ही जर महाराज झाले तर तुम्ही हुकले म्हणून समजा. पांडित्य येण्यासाठी तुम्ही श्रवण करत नाहीत, आणि पांडित्य गाजवण्यासाठी मी बोलत नाही, म्हणजे महाराजगिरी करण्यासाठी मी इथे व्यासपीठावर बसलेलो नाही. आणि तुम्ही या ठिकाणी महाराज होण्यासाठी किंवा महाराज पण दृढपणे दाखवण्यासाठी इथे आलेले नाही. आपण या ठिकाणी आहोत मुक्त होण्यासाठी. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर जायला पडायचं असेल त्याला उपाय एकदम सोपा आहे. तसा पाहिला तर एकदम सोपा उपाय काय? जे ज्ञानाचा कुरठा ते सेवा आधारवण, तो ओळगोनी सुबटा स्वाधीन कर. पुढे तनु मनु जीवे या चरणाची लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हे सोपं नाही, पण सगळ्यात सोपं हेच आहे. साधनांमध्ये सगळ्यात सोपं हे. बाबा काही लोकांना सांगा तुम्ही फक्त सेवा करा, काय करू नका. लोक इतकी विचित्र आहे, त्याच्यात गर्व तर त्यांनी गर्वच करून बसले. ते सांगायचे गर्व नाही, काही गर्व धरून बसले, काही विपरीत भाव धरून बसले. विपरीत काही विपरीत भाव, काही गर्व भाव, पण अगर्व आणि दास्य हा भाव नाही. विपरीत भावामध्ये आना बाबा त्यांनाच मोह झाला की काय, असा प्रश्न स्वतःलाच विचारून बसले. तर अशा रीतीने कोण कुठे फसेल कसा फसेल हे सांगू शकत नाही. म्हणजे जरी हा उपाय सोपा असला तरी सुद्धा, बायकोने लाद घातली असली, फार खेटराने पूजा केली असली तरी सुद्धा बायकोच्या पासून दूर जात नाही. पण आनाबाबाने एक शब्द चुकून काहीतरी बोलला असेल तर हा अख्खा आयुष्य त्यांच्याकडे गेलेलं नाही. अशी किती उदाहरण आहेत. म्हणजे आनाबाबा आणि शिष्य मी एक उदाहरण सांगतोय. जगामध्ये असं सर्वत्र असंच असतं. मी फक्त आनाबाबा म्हणजे माझे सद्गुरू आहे म्हणून मी सांगतोय असं नाही. असा प्रकार सगळ्या जगात आहे. तुम्हाला तुमच्या बायकोने कितीही शिव्या घातल्या तरी तुम्ही कदाचित मरेपर्यंत तिच्या सोबत राहाल. पण समजा माझ्यासारखा एखाद्या माणसाने तुम्हाला काहीतरी बोललं, भल्यासाठी तुमच्या काहीतरी रागावलं, शिवी दिली जरा, तर तुम्ही म्हणाल हे महाराज काही चांगलं नाही वाटत बा, जरा क्रोधिष्ट दिसतात, ते जरा विचित्रच वाटतं, ते नको जायला यांच्याकडे. पुढच्या रविवार बंद. मग तिसऱ्या रविवारी महाराजांना त्याचे पाय धरायला, अरे बाबा ये रे ये, ऐक बाबा, माझ्याकडे गर्दी कमी आहे, संख्या कमी आहे, तू ये ऐकायला, असं करावं लागतंय. म्हणून तर एवढी जमा करून ठेवलेत मी, पाय धरून धरून. नाहीतर काय सगळे पडून गेले असते. अशी परिस्थिती आहे. म्हणजे सोपा उपाय सुद्धा अवघड झाला. सांगतोय काय मी, सोपा उपाय जो होता तो सुद्धा अवघड झाला. मग लोकांना सोपा उपाय अवघड झाला आणि अवघड उपाय सोपे वाटू लागले. ही सुद्धा एक मायाच आहे, नाही का? होतं फार सोपं पण झालं अवघड. मग आता अवघड उपाय सुद्धा सोपे वाटतायत. एखाद्याला म्हटलं तू ज्ञानेश्वरीचा अभ्यास कर, आता सोपा उपाय सांगितलं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास कर, तो म्हणतो मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन येऊ का? बघा, दोन साधना सांगतोय मी तुम्हाला. मायेचं काम सांगतोय, मायेचा खेळ सांगतोय तुम्हाला. हे पदार्थ भुलवलं तर जाऊ देत, त्याच्यात काही विषय नाही. माया कशी फसवते महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वरी तू वाच बरं, ज्ञानेश्वरी वाच. आता ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी त्याला किती काय काय कष्ट आहेत सांगा मला. यातना काय काय त्याला किती रुपये खर्च करावे लागतील ज्ञानेश्वरी वाचायला? खूप झाले तर 500 रुपये, 450-500 रुपये.
ते पण अर्थ तुम्हाला ते महाराजांचा अर्थ वाचायचा आहे म्हणून, नाहीतर 40 रुपये. 40 रुपयात ज्ञानेश्वरी मिळते. किती रुपये? 40 रुपये. वाचायला बसलं तर अर्धा एक तास तर सहज बसू शकतो. काही कष्ट आहे का? काही शरीराला यातना झाल्या, बंद केली, ठेवून दिली. पुन्हा जेव्हा शरीराला बरं वाटेल तेव्हा वाचली. आता दुसरं साधन आपण बघितलं होतं, एक म्हणजे वैष्णवदेवीला जायचंय. आता वैष्णवदेवी हे एक आपण स्थान घेऊ. वैष्णवदेवी म्हणजे काय, माझे वैष्णवदेवीचं खुन्नच नाहीये. नाही तर काही लोकांना मी आधीच सांगितलं, वैरभाव आणि द्वेषभाव मी कोणाचा ठेवत नाही. वैष्णवदेवी असं म्हटल्यामुळे मी काही तिची खुन्नस धरून बसलेलं नाही. नाही तर माझ्या महिषासुरमर्दिनी सारखं माझा वध करील ती, आहे की नाही? कारण मी वैर केलं तर मी राक्षस. त्यामुळे वैरभाव मी करत नाही. ती तिच्या जागी जशी आहे तशी आहे, मी माझ्या जागी जसं आहे तसं आहे. तर वैष्णवदेवीला जर एखाद्याने जायचं ठरवलं तर मला सांगा काय काय साधन लागेल. आता हे साधन करण्यासाठी काय काय साधन पाहिजे? पैसे, शारीरिक कष्ट, म्हणजे तुम्ही मोजतच राहा फक्त साधन. एक साधन करण्यासाठी तुम्हाला कितीतरी एन नंबर म्हणजे अनेक साधनं जोडवावी लागतील आणि मग ते साधन पूर्ण होईल. आणि ज्ञानेश्वरी वाचायला काहीच साधनं जोडावे लागले तरच साधन झालं. असं साधन करा की जे साधन करण्यासाठी अजून साधनं करावी लागणार नाही, असं उत्कृष्ट साधन शोधा. आणि त्याच्यामध्ये फक्त ही सेवा आहे. सेवा हे असं साधन आहे की ज्याच्यामध्ये ते करण्यासाठी दुसरं कुठलंच साधन जोडावं लागत नाही. म्हणून सेवा ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. ज्ञानदेव महाराजांनी सेवा हा शब्द लिहिला, पण त्याच्यात अडचणी काय येतात तुम्ही मला आधी सांगितलं. सेवाभाव, शरणागती, सेवाभाव जरा शब्द बाजूला करतो. शरणागती भाव ठेवण्यासाठी, सरेंडर्ड भाव, शरणागतीचा भाव ठेवण्यासाठी तुम्हाला काय साधन करावं लागेल? किती रुपये खर्च करावे लागतील? माझ्यावर नका ठेवू, माझ्यावर नाही सांगत मी, चितीवर. जी कोण चिती आहे, जो काही भगवंत आहे त्याला मी सरेंडर्ड आहे असा भाव ठेवण्यासाठी कुठलं साधन करावं लागेल? पहाटे 5ला उठायला लागेल, मग 2 तास व्यायाम करावा लागेल, 10 तास ध्यानाला बसावं लागेल. शरणागतीचा भाव ठेवण्यासाठी काय करावं लागेल? शरणागती हे साधन करण्यासाठी, शरण होण्यासाठी काय साधन करावं लागेल? म्हणून शरणागती हा सर्वात शेवटचं आणि उत्कृष्ट साधन आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्या साधनासाठी इतर साधनं जोडावी लागणार नाही. एक वेळ आळंदीला या म्हटलं तुम्हाला, तर तुम्हाला त्या आळंदीला येण्यासाठी इतर साधनं जोडावी लागतील. म्हणजे गाडी, पैसे, तुमचे शारीरिक कष्ट, अशा रीतीने साधनं जोडावी लागतील. म्हणून ते साधन सुद्धा श्रेष्ठ नाही. असं साधन करा की जे साधन करण्यासाठी इतर साधनं जोडावी लागणार नाही. असं साधन उत्कृष्ट साधन असतं. म्हणून तीर्थयात्रा करण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचणं हे श्रेष्ठ साधन आहे. एखाद्याने वारी नाही केली तरी चालेल, त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. आणि ज्ञानेश्वरी पण वाचतो, वारी पण करतो, करू द्या, तो त्याचा एक्स्ट्रा भाग आहे, त्याचा प्रश्न आहे. पण ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला वारीला जायची गरज नाही. तो जातो, हा त्याचं मोठेपण आहे. तो साधनांमध्ये मोठेपण दाखवतोय. तसंच जो श्रवण करतो त्याला त्या श्रवणाच्या खाली असलेले कुठलंही साधन करायची गरज नाही. त्याला विवेक, वैराग्य, शमदम, षट्संपत्ती आणि मोक्षच्या ही साधनं प्राप्त करायची गरज नाही, ती प्राप्त होतात आपोआप. कारण त्या श्रवणामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. कारण ते अंतरंग साधन आहे. अंतरंग साधनामध्ये बहिरंग साधन गुप्त असतात, म्हणजे त्याच्यात असतातच ती. म्हणून जितकं अंतरंग साधन करता येईल ते बहिरंग साधनांचा परिणाम साधून देतं. म्हणजे जेव्हा तुम्ही श्रवण कराल तेव्हा तुम्ही न म्हणताच तुमच्याकडे शमदम षट्संपत्ती येईल, तुम्ही न म्हणताच वैराग्य येईल, तुम्ही न म्हणताच मोक्षेच्छा येईल, तुम्ही न म्हणता तुमच्याकडे विवेक येईल. लक्षात. पण जो विवेक करेल तो श्रवण करेल का नाही सांगता येत नाही. कारण मी असे अनेक लोक पाहतो, उत्कृष्ट विवेक करतात ते, पण श्रवण करत नाही. म्हणजे श्रवण न करणाऱ्याकडे विवेक असेल पण श्रवण नसेल, पण श्रवण करणाऱ्याकडे विवेक असेल आणि श्रवणही असेल. असा अंतरंग साधनाचा महिमा आहे. तर जितकं तुम्ही श्रेष्ठ उत्कृष्ट साधन कराल
त्यामध्ये जर सर्वात शेवटचं उत्कृष्ट साधन म्हणजे शरणागती म्हणजे सेवा, हा जर भाव तुमचा भगवंताविषयी राहील तर तुम्हाला नक्कीच ही माया सुद्धा काही करू शकणार. कारण मम माया दुरत्तया असं म्हणत असताना तिथेच त्यांनी लगेचच सांगून दिलेलं आहे की मामेव येव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. म्हणजे जो चितीला शरण जाईल, जो चितीच्याच प्रकाशाला फक्त भुललाय. मला ओढ आहे फक्त चितीच्या प्रकाशाची, मला आहे ओढ कशाची आहे? चितीच्या प्रकाशाची ओढ आहे. आणि तिच्या प्रकाशाच्या ओढीमध्ये मी सूर्याच्या प्रकाशाला मानत नाही, हा माझा काही दोष नाही. मला नाही वाटत महत्व, मला बराक ओबामाचं महत्व नाही वाटत, मला कैलास लोकांचं वैकुंठ लोकांचं महत्व नाही वाटत. याचा अर्थ मी त्यांचा द्वेष करतो असं होत नाही. मला नाही महत्व वाटत, मला त्यांच्याशी गरज नाहीये, मला गरज नाहीये त्यांची. पण कर्मधर्म संयोगाने मी अमेरिकेत पोहोचलो, ठीक आहे. कर्मधर्म संयोगाने बराक ओबामा सोबत जेवायला बसतो, ठीक आहे. पण मला महत्व नाहीये. त्याच्यानंतर फोटो काढून मी काही जगतभर मिरवणार नाही, बराक ओबामा आणि मी असं काही मिरवत बसणार नाही. पण आपल्याला मजा वाटते. म्हणजे एखाद्याच्या लग्नात एखाद्या गावातला पुढारी, कॉर्पोरेटर किंवा मुख्यमंत्री किंवा असं कोणी आला, त्याच्यासोबत फोटो चुकून निघाला तर हा मोठा करून घरात लावून ठेवतो. पण मी बरेच लोकांच्या इथे नाहीये, बऱ्याच लोकांच्या घरात गेल्यानंतर दिसतं तसं. देवाचा फोटो एक वेळ नसेल घरात, पण हॉलमध्ये मोठा ह्याचा आणि दोघांचा फोटो असतो. जवळजवळ 90% घरात मी असं पाहिलं नाही का. त्यांच्या घरात असेल त्यांनी वाईट वाटून नका घेऊ. मी काय तुमच्या घरातले फोटो पाहून म्हणत नाहीये, मी जनरल सांगतोय. कारण काही लोकांना फार महाराजांविषयी लगेच राग येतो, महाराजांनी आमच्या घरात पाहिलं म्हणून बरेच लोक मला बोलवीतच नाहीत. आणि हे कधी काय बोलतील आपल्याला ते सांगू शकत नाही. महाराजांचं कधी डोकं आउट होईल आणि कोणाला धारेवर धरील हे ह्याची भीती असल्यामुळे काही लोक सावध राहतात, बोलवायचंच नाही. चुकून एखाद्या वेळेसच बोलू त्यांना एकदम वाईट वाटायला नको नाही का. आणि काही तर अजिबातच चुकून यायला नको. नाही तर काहींना घरी वॉर्निंग देऊन ठेवली असेल, तुम्ही जायचं तर जा तिकडे, त्यांना इकडे नका आणू. असं लोक सांगतात मला. आमच्या घरच्यांनी वॉर्निंग दिलेली आहे, तुम्हाला जायचं तर महाराजाकडे जा, पण तुझ्याला इकडे आणू नका. तुमचं वाटोळं व्हायचं ते होतं, पण आमचं वाटोळं नका करू. तुम्ही बिघडले पण आम्हाला बिघडू नका. असे लोकांचे फीडबॅक आहेत. फीडबॅक म्हणजे प्रतिक्रिया, ऐकण्यात आलेल्या प्रतिक्रिया आहे. म्हणजे कारण भिंतीला कान लावून बसत असतो मी कुणाच्याही घरी गेल्यावर. कोणाच्याही घरी गेलो तरी भिंतीला कान लावून बसतो, म्हणजे लोक काय म्हणतात लगेच ऐकू येतं, हे की नाही. तर असा हा प्रपंच आहे. स्थितीचा प्रपंच बाजूला आहे. एवढा मोठा प्रपंच याच्यातून बाहेर पडायचं. आणि ते कोणाला शक्य आहे? ज्याने ठरवलं त्याला शक्य आहे. काही नाही, हे कोलारीचे वेताळ आहे. ज्ञानदेवांनी याचं वर्णन फार चांगलं केलंय. ऐसा आचाट आणि अफाटू आता कोण करील याचा शोध. अवघड काहीच नाहीये. त्यांनी फक्त पुढे जाऊन उत्तर दिलेलं आहे की विवेक ज्याचा जागृत होईल त्याचं हे काम होऊन जाईल. त्यांनी म्हणजे ज्ञानमार्गाची जी पहिली साधना आहे तिथून त्यांनी स्टार्ट करायला सांगितलंय. त्यांनी विवेक हा शब्द वापरला की ज्याचा विवेक जागृत होईल. आणि आपण या विवेक या रीतीने या ग्रंथाचा अभ्यास करतो. ज्याचा विवेक जागृत होईल तो या संसाराला सहज तरून जाऊ शकतो. म्हणून घाबरू नका. घाबरू नका म्हणून गुंतून भ्रममान होऊ नका. कारण महाराजांच्या शब्दाचा वेगळा अर्थ घेऊन लोक म्हटले महाराजांनी सांगितलं घाबरायचं नाही, मी आहे असं म्हटलेत आणि बसला अडकून. मी काही नाहीये, मी आधीच सांगतोय, मी अजिबात नाही. तुम्ही आले तर या. तुम्ही म्हणाला महाराज आम्ही बुडतोय पण आम्ही हात देणार नाही. मी म्हणतो तुम्ही बुडा. आलं लक्षात. तुम्ही हात दिला तर मी धरणार, तुम्ही माझ्यासोबत चालले तर मी नेणार. तुम्ही म्हटले नाही आम्हाला, आम्ही नाही आलं तरी ओढून न्या आम्हाला वाढायला वेळ नाही, आमच्यात काही एवढं बळ नाही. आम्ही कोणाला वाढायसाठी इथं आलेलो. जे आले ते आपले आणि जे नाही आले ते आपापले. आणि आपापल्या घरात आपापल्याला सुख वाटतं हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून सगळेजण आपापले राहायचं का महाराजांचं व्हायचं हे ठरवा. ठीक आहे. तर महाराजांच्या सोबत या. चला ही दिंडी आपली, तर आपल्या दिंडीमध्ये या.
दृक दृश्य विवेक करा, चितीचा प्रकाश लक्षात घ्या, चिती स्वयंप्रकाशित आहे. या एवढ्या सगळ्यापैकी कोणीही तिला प्रकाशन करू शकत नाही. हे एवढे जे आपण प्रकाशमान पदार्थ पाहिले हे सगळे तिच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले असल्यामुळे हे सगळे कोणीही तिला प्रकाशन करू शकत नाही. तिचं जे दुसरा विषय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे साधनम विना, कुठल्याही या साधनांनी ती प्रकाशित होणार नाही याचा आपल्याला पुढे अभ्यास करायचा. कुठल्याही साधनाने तिला प्रकाशन करता येणार नाही हा अभ्यास आपण पुढील चिंतनामध्ये करणार आहोत. इथपर्यंत जे काही चिंतन झालं त्या परमपूज्य चितीच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.